आजच्या पत्रकार परिषदेमध्ये टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या वतीनं आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजचा जो विषय आहे त्याबद्दल सरपंच मॅडम सांगतो. खरंच सुरुवात. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने जो ग्रामपंचायत मालमत्ता कर 50% सवलत शासन निर्णय झाला आहे त्या संदर्भात आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तर आजच्या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेल्या सर्व डिजिटल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सर्व पत्रकार बंधूंचं मी मनपूर्वक स्वागत करते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये टेंभुर्णी ग्रामपंचायत सहभागी झाली आहे. ग्रामपंचायतचा विकास वेगवान व्हावा ही महायुती भाजप सरकारची भूमिका आहे, महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायत स्वावलंबी होण्यासाठी कर वेळेवरती जमा झाला पाहिजे. परंतु या 2 वर्षात हा सर्व कारभार सांभाळत असताना पाहिलं तर आपला जे सर्वच ग्रामपंचायतचा कर हा म्हणजे बराचसा थकीत आहे आणि ज्यावेळेस आम्हाला समजलं की बाबा जे अभियानामध्ये भाग घेतील त्यांचा 50% कर सवलत होऊ शकते आणि आपल्या टेंभुर्णीचा विकास करताना थकीत कर असल्यामुळे विकासास बऱ्याचशा अडचणी येत होत्या. काही तरी देखील आपण 2 वर्षामध्ये ग्रामपंचायतमध्ये ज्या काही सोयी सुविधा असतील, दुरुस्ती असेल, त्या पद्धतीने कामे चालू होती. त्याचबरोबर कर्मचारी जवळपास 54 कर्मचारी ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत आहेत. तर त्यांचे वेळेवरती पगार होणं असेल, पगार वाढ असेल, प्रोत्साहनपर भत्ता असेल, या गोष्टी आम्ही देत होतो. पण लोकांच्या मागणीप्रमाणे कुठेतरी काही गोष्टींची अडचण आम्हाला जाणवत होती. मग आपण या अभियानामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि सगळ्यात आनंदाची आणि लोकांना सुवर्ण संधी न भूतो न भविष्यती. मी तर महायुतीचे मनपूर्वक आभार मानेन की धन्यवाद मानेन लोकांवतीने पण आणि ग्रामपंचायतच्या वतीने पण की आज जर कर हा लोकांनी म्हणजे ग्रामपंचायतचा जो काही मालमत्ता कर असतो, घरपट्टी असते, पाणीपट्टी असते, व्यवसाय कर असतो, म्हणजे ज्या वेळेस कार्यशाळा आम्हाला या अनुषंगाने झाल्या त्यावेळेस असं लक्षात आलं की लोकांना कर हा भरावाच लागतो, भरलाच पाहिजे, याचीच कुठेतरी थोडंसं अज्ञानता होती. त्यामुळे लोकांना असं वाटायचं की हा बुडीत असेल, नाही भरलं तरी चालतंय, मग कधीतरी कुठलं कागदपत्र लागलं तरच मग ते थोडाफार भरला जायचा, परंतु त्याच्यावरती दंड दरवर्षी लागला जातो, हे लोकांना अज्ञान होतं. परंतु आज बराचसा कर जवळपास आकडा सांगू शकतो, MIDCचा कर धरला किंवा ग्रामपंचायतचे काही घरपट्टी पाणीपट्टी जवळपास 20 कोटीच्या आसपास थकीत कर आहे. मग आज खूप म्हणजे आनंदाची बातमी म्हणायला लागेल की 50% आज जो काही आपल्याला सवलत मिळते त्याच्यातून लोकांनी जर हा कर भरला आणि हे फक्त अभियान कालावधीतच ही सवलत आहे. 50% जी सवलत आहे ते फक्त अभियान कालावधीपर्यंत आहे. आत्ता तरी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंतचा अभियानाचा 3 महिन्याचा काळ आहे. म्हणजे आता 1.5 महिन्यापर्यंत लोकांनी जर कर भरला थकीत कर 1 एप्रिल 2025च्या अगोदर जी थकीत बाकी आहे घरपट्टी आणि पाणीपट्टी त्याच्यावरतीच फक्त 50% निवासी कर त्याच्यासाठीच फक्त 50% सवलत असणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते चालू ह्याच्याप्रमाणे भरावं लागणार आहे. तर आपल्या माध्यमातून टेंभुर्णीतील नागरिकांना मी आव्हान करेन की ह्या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा आणि गावाचा पण विकास होईल आणि तुम्हाला मिळालेल्या सवलतीचाही तुम्हाला लाभ होऊ शकेल, अशा आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आव्हान करेन. मॅडम, आपली जर ग्रामपंचायत बघितली स्थापना 1934ची आहे. आज 2025 म्हणजे 91 वर्ष झालं. 50% जो आपण घरपट्टी पाणीपट्टी करताय, हा इतिहासातला पहिला निर्णय, याकडे आपण कसं बघताय?
मी आत्ताच तुम्हाला तेच सांगितलं की खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे मी तर म्हणेन की न भूतो न भविष्यती. याच्याकडे मी बघताना एक ही आम्हाला मिळालेली संधीच म्हणेल. मग ते नागरिकांना पण आणि ग्रामपंचायत कारभार चालवत असताना आम्हाला देखील ही सुवर्ण संधी आहे की यातून लोकांची बचत झाली. म्हणजे लोकांना कधी ना कधी हे 100% भरावं लागत होतं, पण आज त्या निमित्ताने त्यांना 50% त्यांची बचत झालेली आहे. आणि ग्रामपंचायतला पण लोकांनी एक ह्याला आता गतिमान झालं, जे काही कर भरणं आहे ते गतिमान झालं की लोकांना असं वाटतं. म्हणजे आता आम्ही याचा ठराव केला तर 17 नोव्हेंबर रोजी जो ठराव केला त्याच्यानंतर खूप गतिमान झाले. म्हणजे रोज स्वतःहून लोक येत आहेत, कर भरतायत. म्हणजे याच्यामुळे विकासही टेंभुर्णीचा गतिमान होणार आहे. तारीख वगैरे किती दिवस मुदत आहे? 31 डिसेंबरपर्यंत अभियानाचा काळ आहे आणि आतापर्यंत झालेल्या कार्यशाळामध्ये ते सांगितलेलं आहे की जी काही 50% सूट देण्यात आलेली आहे ती अभियान कालावधीपर्यंत राहणार आहे. म्हणजे आता तरी अशी सूचना आहे की 31 डिसेंबरपर्यंत हा काळ राहील सवलतीचा. 50% सवलत चालू आता काय कर भरलेत का? 17 नोव्हेंबरला ठराव करण्यात आला शासन निर्णयाप्रमाणे आणि त्याच्यामध्ये असं होतं की ग्रामपंचायत ठरवणार होती लोकांच्या सहभागातून, लोकांच्या निर्णयाप्रमाणे की आपल्याला ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचे आहे की नाही, 50% सवलत घ्यायची आहे की नाही. त्या दिवशी ठराव झाला. ठरावानंतर सेम डेलाच म्हणजे 17 नोव्हेंबरला जवळपास 13 लाख आपल्याकडे म्हणजे 12 लाख जवळपास 75,000 असे त्या दिवशी कर भरण्यात आले आणि रोज 2.5-3 लाख असा आहे. जवळपास 20 लाखाच्या पुढे गेलेला आहे. एकूण 20 कोटी आहे. कोटी आहे. त्यातील निवासी 12,80,000 लाखापर्यंत आहे. 12 कोटी 80 लाख. म्हणजे MIDC आणि व्यावसायिक जे गाळे आहेत पुन्हा मार्केट यार्ड आहे ती सोडून निवासीलाच माफी आहे फक्त. काल या महिन्यापासून खासदार मागणी अशी केली की बाबा 50% सवलत जे चालू ग्रामपंचायत दिलेली आहे, पण आम्हाला सुखसुविधा आम्ही कसं पैसे भरायचे आणि समजा 2,000 रुपये काय फॅक्टरी त्यांचं आम्ही पैसे कसं भरायचं, आम्हाला सुविधा कुठल्या नाही, तर आम्हाला पर्याय काय करतो. MIDCला सोयी सुविधा म्हणजे जी जागा वापरतात आपण तसं पाहिलं तर ती शासनाची जागा आहे. जागेचं आपण ज्या जागेत राहतो जागा आपण खरेदी केलेली असते, पण ते शासन आहे म्हणून त्याची घरपट्टी भरतो. त्याप्रमाणे त्या जागेचा वापर करतात, त्यामुळे त्यांना MIDC कर भरणं तर आवश्यक आहे. परंतु ते म्हणतात की सोयी सुविधा, आता त्यांना जाणारे जे रस्ते आहेत आता 2 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 250 मुरमांच्या खेपा तिथे आपण तेवढ्या ट्रॅक्टरच्या खेपा तिथे टाकलेल्या आहेत. जो कणेरगाव रोड आहे तो दुरुस्त करून त्यांना दिला होता, म्हणजे तो पण ती सुविधा आम्ही दिली. आता त्यांनी करच भरला नाही, कर भरल्यानंतर आपण त्यांना सुविधा देऊ शकतो. तसं तर 50% त्यांनी ग्रामपंचायतला द्यायचा असतो आणि 50% MIDC ला त्यांनी वर्ग करायचा असतो. तर बाकीची सेवा आहे ती MIDC त्यांना देत असते. ही माझ्या माहितीप्रमाणे शासन निर्णयानुसार जो MIDCचा थकीत 6,59,00,000 रुपये जो थकीत कर आहे तो MIDCने वसूल करून ग्रामपंचायतीला 50% द्यायचा आणि 50% त्यांनी त्यांच्या सोयीसुविधेसाठी वापरायचा आहे, असा शासन निर्णय आहे. तसं आपल्या ग्रामपंचायतीने त्याला पाठपुरावा केला, आम्ही त्यांना वेळोवेळी बिलं दिली. शासनालाच मागतो आम्ही. कंपन्याला आता ह्या वर्षीपासून एकही नोटीस देत नाही. आम्ही ऑफिसला दिले. आम्हाला ऍक्च्युअल आम्ही कंपनीकडून वसूल करणारच नाही, आम्ही त्यांच्या ऑफिसकडनं वसूल करणार आहे. ऑफिसला नोटीस दिल्यात, ऑफिसकडे पाठपुरावा चालू आहे आणि मी आपणास सांगितल्याप्रमाणे कर कधीही बुडत नसतो, कधी ना कधी तो कर भरावाच लागतो. फक्त आता त्यांना थोडंसं राजकीय सपोर्ट घेऊन काय होईल का हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. दंड दोन्ही भरायचे
50% दंड आपण दंड घेतच नाही. जो मागील थकीत बाकी आहे 31 मार्च 2025च्या अगोदर जेवढी थकबाकी आहे त्या कराच्या 50% प्लस चालूची पूर्ण रक्कम ही एक रकमी भरणाऱ्याला ही सवलत लागू आहे. 10 वर्षापासून थकीत करा. हो, त्याला दंड लागला 10 वर्षापासून. दंड आपण घेतच नाही. दंड लागला तरी त्याची दंड आपण वसूल करून घेतच नाही. ऑलरेडी बाकीवरतीच तो दंड असं लिहिलेला असतो, तो वजा करूनच आपण जी थकीत मूळ बाकी आहे त्याच्या 50% प्लस चालूची एक रकमी भरणाऱ्यालाच ही योजना लागू. ज्या घरामध्ये एखादा नागरिक आहे त्यांच्याकडे कर्ज जास्त आहे आणि एखाद्या घरात एक दिव्यांग व्यक्ती असेल तर शासनाकडून असा GR आहे असं ऐकण्यात आलेलं आहे की त्यात पण बंद असेल किंवा दिव्यांग व्यक्ती असेल तर सुद्धा कर कमी होतो. 50% त्यांना माफीचा GR आहे. आम्ही आता दिव्यांगाची यादी पण दिव्यांगांना पण आम्ही ग्रामपंचायततर्फे आता वसूल झाली तर आम्ही त्यांना पण ग्रामपंचायततर्फे काय नाही काय मदत 1-2 दिवसात आमचं चेक वाटपच आहे त्यांना. त्याच्यात पण सवलत त्यांना देतोय आपण. त्याचा लाभ ह्या वसुलीचा लाभ त्यांना पण देतोय. 103 आहेत आपल्याकडे नोंद झालेली. आता मगाशी बोलताना एक मुद्दा राहिला की त्यांनी दंडाचा विषय काढला की आपल्या खेडेगावात म्हणजे ग्रामपंचायतमध्ये एक गैरसमज असतो की करच भरायचा नाही तर शासनाचा दंड लागत जातो, हे मी तुम्हाला सांगितलं. तर माझ्या गेल्या आठवड्यामध्ये एक फेसबुकला बातमी वाचण्यात आली की पुण्याच्या महानगरपालिकेने दंडामध्ये 75% सवलत दिलेली आहे. आणि खरं तर हा मी म्हणजे परत तुम्हाला तेच सांगते की न भूतो न भविष्यती अशी सुवर्ण संधी आपल्यासाठी आहे. आणि केवळ अभियानामध्ये भाग घेतल्यामुळे की आपल्याला दंड तर माफच आहे, पण आपल्या जो काही आपला थकीत कर आहे त्याच्यावरती 50% सवलत आपल्याला मिळते. म्हणजे टेंभुर्णीतील नागरिकांनी मी तर म्हणते आपल्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत हे पोहोचलं पाहिजे की ह्या संधीचा लाभ घ्या. कारण कधीही म्हणजे आता 50% त्यांचे पैसे वाचणार आहेत, पण हेच अभियान काळ संपला की त्यांना 100% कर भरावा लागणार आहे. तर मी आपल्या माध्यमातून लोकांना अजून आवाहन करेन की तुम्ही ही जे आहे शासनाने सूट दिलेली आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि लोकांनी त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आता तुम्ही पत्रकार परिषद तर घेतलेलीच आहे, ज्यांच्याकडे मोबाईल आहे सर्वच मोबाईल आहे सगळ्यांकडे कळणार आहे, परंतु अशा काही जनजागृती आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली जाणार आहे, केली जात आहे. म्हणजे आता आम्ही सेम डेलाच 17 नोव्हेंबरला ठराव झाल्यानंतर आम्ही सोशल मीडियावरती पण ते आव्हान केलेलं आहे. रोज आम्ही सगळे स्टेटसला ठेवतोय, सगळ्या ग्रुपवरती पाठवतोय. आता काही बॅनर पण आम्ही बनवलेले आहेत. बॅनर पण जिथं गर्दीची ठिकाणं आहेत तिथे पण बॅनर लावले जातील लोकांना माहिती व्हावी म्हणून. आज तर हे केलं आणि दवंडी पण गाडी पण फिरत आहे. एक 2-4 दिवसांनी प्रत्येक गल्लोगल्ली प्रत्येक भागामध्ये दवंडी दिली जात आहे. आणि सांगितलं आणि पत्रक पण काही काढले जातील. एक ह्या अभियान काळामध्ये 1-2-3 वेळा पेपरमध्ये पण आपण पॉम्पलेट्स वगैरे टाकणार आहोत. म्हणजे आम्ही ऐन तेन प्रकारे काही पण करून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की थकबाकीमध्ये 50% सूट आहे आणि त्याचा लाभ घ्यावा. अभियान काळात काय काय काम केले असते? आता मी तर आता आपण घेतलंय ते 50% सूट ही लोकांपर्यंत पोहोचवावी. पहिलं तर तुमची पेपरमध्ये हे झालं पाहिजे की हे जास्त हायलाईट झालं पाहिजे. अभियानासाठी आपण अजून 8 दिवसांनी मीटिंग घेऊयात, म्हणजे पत्रकार परिषद घेऊयात आणि मग त्याचे डिटेल्स तुम्हाला सांगितले जाते. तरीही मी आणि आपले ग्रामपंचायत अधिकारी साळुंके भाऊसाहेब पण आपल्याला सांगतील काय काम चालू आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या 4 कार्यशाळा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना झाल्या आहेत की त्यांना अपेक्षित काय आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने आपली ग्रामपंचायत समृद्ध होण्यासाठी कोणकोणत्या घटकावरती आपण काम केलं पाहिजे अशी कार्यशाळा आम्हाला झाली आहे. म्हणजे
आता इथं लावलेलंच आहे की सुशासनयुक्त पंचायत, म्हणजे लोकांना सुलभ ग्रामपंचायतचं ऑफिस असलं पाहिजे, सगळ्या सुविधा डिजिटल मिळाल्या पाहिजे, प्रिंट मिळाल्या पाहिजे. त्यानंतर गाव पातळीवर संस्था सक्षमी, म्हणजे ह्या सगळ्या, आता मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगणार नाही, पण या प्रत्येक गोष्टीवरती लोकसहभागातून श्रमदान, गाव स्वच्छता होत आहे, प्लास्टिक मुक्त टेंभुर्णी करण्यासाठी आपण अभियान राबवत आहोत, जलसमृद्ध स्वच्छ हरित गाव, मनरेगाच्या अनुषंगाने आपले घरकुल चालू आहे, आणि सक्षम पंचायत म्हणजे जे काही बचत गटाचं काम आहे, तर अशा ह्याच्यावरती आपलं काम चालू आहे. प्रत्येक रविवारी एक रविवार किंवा आठवड्यातून एक दिवस आपल्या गावासाठी असं करून आम्ही प्रत्येक भागामध्ये श्रमदानातून स्वच्छता करत आहोत. त्याच्यानंतर ग्रामसभेमध्ये पण सांगितलं होतं की आत्तापर्यंत टेंभुर्णीमध्ये स्वच्छतेचा भाग घेतला तर जे काही ड्रेनेज, अंडरग्राऊंड ड्रेनेज झालेलं आहे, तर 2023 पूर्वी एक 45-45% झालं होतं. आता पाहिलं तर 90% आलो आहोत. तर आमचा पहिला फोकस असणार आहे की 100%, जे आता गाव वाढीव आहे, नवीन भाग डेव्हलप होत आहे, तरी पण ज्या भागाच्या नोंदी झालेल्या आहेत त्या भागामध्ये पोहोचून तिथलं अंडरग्राऊंड ड्रेनेज करणं, आता तर ते काम चालूच आहे. त्यानंतर मजबूत रस्त्याचं पण आपलं काम चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी गाव होण्यासाठी हरित टेंभुर्णी, म्हणजे जवळपास आपल्याला 5000 झाडांची वृक्ष लागवड करायची आहे. तर आपण ते लोकांनाही आव्हान करतोय की एक व्यक्ती एक झाड लावावं. प्रत्येक शाळेमध्ये आम्ही स्वतः पोहोचून लोकांना, मुलांना स्वच्छतेच्या बाबतीत आणि वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनाबाबतीत सांगितलेलं आहे, आणि तशी वृक्ष लागवडही चालू आहे. आता अधिकची वृक्ष लागवड बाबतीची महत्त्वाची काही गोष्टी आहेत. आपण ज्यावेळेस एक आठवड्याने पत्रकार परिषद घेऊयात तर त्या बाबतीत मी डिटेल तुम्हाला सांगू शकते. आणि बाकी बचत गटाचे पण लखपती दिदी, म्हणजे महिला सक्षमीकरण, जास्तीत जास्त महिला स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजेत, त्यांच्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन आम्ही आयोजित केलेले आहे. त्याच्यानंतर त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं बँकेत. तर सगळ्या बँकांच्या मॅनेजर यांची मीटिंग घेऊन त्यांना कर्ज वितरण करण्याबाबतीत त्यांच्याशी आमच्या चर्चा चालू आहे. आणि ॲनिमिया मुक्त गाव, म्हणजे आपण बघतो की एका कुटुंबातील महिला सक्षम असेल तर ते कुटुंब किंवा तो परिवार सक्षम किंवा सदृढ राहू शकतो. तर त्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत प्रत्येक भागामध्ये HB चेकअप कॅम्प घेत आहोत, आणि त्यांचा HB कसा व्यवस्थित राहील आणि ती महिला कशी शारीरिकदृष्ट्या सक्षम राहील या दृष्टीने आमचे चेकअप कॅम्प पण चालू आहेत. आणि फक्त चेकअप कॅम्पच नाही तर त्यांना आहाराचा चार्ट पण आम्ही देणार आहोत. आता बऱ्यापैकी आमचं याच्यावरती 50% चेकअप कॅम्प झालेले आहेत. आपलं टेंभुर्णी गाव मोठं आहे, अजूनही बऱ्याचशा महिलांचं चेकअप राहिलेलं आहे. वस्तीवरती पण पोहोचून आम्ही ते करत आहोत. एकदा ते चेकअप झाल्यानंतर त्यांचा एक मोठंसं आरोग्य शिबिर घेऊन त्यांना मार्गदर्शन करून ग्रामपंचायतच्या वतीने एक चार्ट देणार आहोत की साधा सोपा आहार, जेणेकरून तुमचं ब्लड किंवा तुमचं HB कसा व्यवस्थित राहील, नॉर्मल राहील, जवळपास 12 ते 13पर्यंत HB कसा राहील या बाबतीत त्यांना आहार चार्ट दिला जाणार आहे. तर हे सर्वांगीण, म्हणजे आत्तापर्यंत खूप अभियान ग्रामपंचायतच्या माध्यमातून आले, गाडगेबाबा स्वच्छता अभियान असेल, परंतु हे अभियान एवढं चांगलं आहे की सर्वांगीण गावाचा विकास कसा होईल, सगळ्या शेवटच्या घटकापर्यंत डेव्हलपमेंट्स कशा पोहोचतील या पद्धतीने हे अभियान आहे, आणि त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे. आपण एक आठवड्यानी पत्रकार परिषद घेऊन त्या बाबतीचं तुम्हाला सगळे म्हणजे माहिती देण्यात येईल. आतापर्यंत पंचायत राज अभियानांतर्गत वृक्ष लागवड किती झालेली आहे? जवळपास 2 ते 2.5 हजार झाडं आणली आहेत. वृक्ष लागवड चालूच आहे, म्हणजे रोज एक 100-200 झाडं लावायचं चालू आहे. काही भागामध्ये जिल्हा परिषद शाळा असतील, ब्राह्मण तळे असेल, परत आपले फिल्टर एरिया, MIDC एरिया आहे,